आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलंय. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. या यात्रेची सुरुवात राहुरी तालुक्यातील नांदूर येथून झाली आहे. यात्रेदरम्यान तनपुरे विविध गावांना भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधतायत. स्थानिक प्रश्न, विकास कामं आणि जनतेच्या अपेक्षा जाणून घेत आहेत. नागरिकांकडूनही यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. बारागाव नांदूर या ठिकाणी आयोजित सभेत तनपुरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका करत मोठा आरोप केलाय. केके रेंज परिसराच्या बाहेर सुमारे 7,000 एकर जमीन दारुगोळा निर्मिती प्रकल्पासाठी संपादित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा दावा त्यांनी केलाय. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ पातळीवर पाठपुरावा झाल्याचंही त्यांनी नमूद केलंय. मी सभागृहात असेन तर या प्रकल्पासाठी 1 फूटही जमीन जाऊ देणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिलाय. यावेळी त्यांनी मतदारांना भावनिक साथ घालत ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून राहुरीच्या प्रश्नांना विधानसभेत आवाज देण्यासाठी आहे, असं स्पष्ट केलंय. एखाद्या मागाला जर काही वाली नसेल तर भविष्यामध्ये काय काय होऊ शकतं याची मला आपल्याशी थोडीशी चर्चा करायची. आपल्या हा परिसर, आपल्या बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटामधली काही गावं ही केके रेंजच्या आरक्षणानं बाधित आहेत. दर 5 वर्षांनी त्याचं नोटिफिकेशन निघतं, आपल्या काळजामध्ये धस्स होतं, जमिनी कोणी तिथं घेणार. आता एक नवीन संकट तिथं उभा राहून पाहतंय. केके रेंजच्या जे काय आरक्षण आहे त्याच्या पुढं माझ्या माहितीप्रमाणे एक शिर्डीला दारुगोळा निर्मिती करण्याची फॅक्टरी त्या ठिकाणी उभं राहणार आहे. आणि हा दारुगोळा म्हणजे आपल्या फटाकड्याचा दारुगोळा नाही. आपण टीव्हीवरती इराण अमेरिकेचे युद्ध बघत असाल तो दारुगोळा, तो साठवणूक करण्यासाठी या केके रेंजच्या क्षेत्राबाहेरची जमीन 7,000 एकर जमीन ही रक्षा मंत्रालयाला देण्यासंदर्भात या राज्य सरकारच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवलेलं आहे. ते पत्र देखील आमच्याकडे रोज वेळ आम्ही बोलत नाही. या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांचं पत्र माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितले की अॅम्युनिशन पार्क म्हणजे थोडक्यात दारुगोळा संदर्भातले साठवणूक असेल कारखाने की त्या संदर्भातल्या सुविधा असलेलं क्षेत्र या केके रेंजच्या क्षेत्राच्या बाहेर, म्हणजे जे केके रेंज आहे ते आहेत त्याच्या पुढे बाहेर 7,000 एकरचं क्षेत्र हे महाराष्ट्र सरकार हे केंद्रातल्या रक्षा मंत्रालयाला द्यायला तयार आहे, अशा आशयाचं पत्र या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे. माझा प्रश्न, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कायम सगळे प्रकल्प आल्यावरती या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जमीन का द्यावी? 7,000 एकर क्षेत्र आहे, ते विस्थापित त्या ठिकाणी शेतकरी होणार आहेत. या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी इथं स्थानिक कोणाला विचारणा केली का की अरे बाबा इथं काय तुमचे प्रपंच कसे उघड्यावर पडतील? आधीच केके रेंजच्या सावटाखाली आम्ही जगतो. वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी येऊ घातले, प्रकल्प होण्याला, पण इथला शेतकरी कसा विस्थापित होईल? बिचारे आमचे मूळ ग्रामातले प्रकल्पग्रस्त असतील, विद्यापीठातले प्रकल्पग्रस्त असतील, उपोषण करून त्या ठिकाणी नोकऱ्या अजून त्यांना मिळत नाहीत. आणि आता इथं हे आणखीन 7,000 एकराचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची वेळ या तालुक्यावर येण्याचा धोका. आणि दारुगोळ्याचा प्रकल्प म्हणजे काय साधा सोपा नाही. उद्या काय झालं तर मोठं काय झालं तर आपल्या तिकडे नांदूरला देखील जीवाला धोका होऊ शकतो अशा प्रकारचा प्रकल्प. पण या तालुक्याला आता कोणी वाली राहिलेलं नाही. कुणी यावर टिचकुले मारायला तयार. राहुरीतली जमीन कुठे घ्यायची घ्या, राहुरीत घ्या.
ती आमची राहुरी शिंगणापूर रेल्वेचा देखील त्या ठिकाणी प्रकल्प उघडला. आमचे उमरे, देसवंडी, तमनरा, कडा, पिंपरी, अवघड, ब्राह्मणीतले शेतकरी सगळे बागात जमीन आहेत, सगळे बागात जमीन आहेत, ती त्या ठिकाणी अक्वायर होणार. सुरत चेन्नई मार्गाचं लोकांना वाटलं लई कोटीमध्ये समृद्धी महामार्गासारखे पैसे मिळतील, त्याचे काय तेवढे किंवा पैसे मिळणार नाही. या तालुक्याला आता हा जर या दारुगोळ्याचा प्रकल्प आपल्या दारावर त्या ठिकाणी होऊ शकतो. कदाचित तुमचंही गाव जाईल की मला माहित नाही काय, इथल्या पाटापर्यंत असं म्हणतात. पण या राज्याचा मंत्री असं पत्र केंद्र सरकारला पाठवतो का त्याला माहिती इथं तालुक्याला आता काय कोणी संघर्ष करणं, इथं काय नेतृत्व त्या ठिकाणी कदाचित नाहीये, राज्याच्या विधानसभेमधलं या तालुक्यातलं नेतृत्व नाहीये. पण एक गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो. निवडणुकीला अजून वेळ आहे. आपल्या सर्वांशी विचार विनिमय केल्यावरती जर या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा जर मला काम करण्याची संधी मिळाली तर या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी सांगतो 1 इंच जमीन या राहुरी तालुक्यातल्या मी घेऊन येणार नाही. 1 इंच जमीन. तनपुरेंच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. आगामी पोटनिवडणुकीत जनतेचा कौल आपल्या बाजूने मिळेल असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केलाय. राहुरीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांना आणखी उधाण येण्याची शक्यता असून निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.